मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत P18 B.एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे। त्यामधील पुस्तक क्रमांक EDU 403 अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया। उपघटक 4 आशयाचे चित्रात्मक सादरीकरण। प्रत्येक व्यक्ती ज्ञानग्रहण विविध ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने करते। 80 ते 85% दृक संवेदनाद्वारे म्हणजे डोळ्यांच्या सहाय्याने, तर 10 ते 12% ऐकून श्राव्य संवेदनाद्वारे म्हणजे कानांच्या सहाय्याने, तर उर्वरित ज्ञान हे इतर ज्ञानेंद्रियांद्वारे आणि कर्णेंद्रियाद्वारे प्राप्त होते। दृक संवेदनाद्वारे शिकण्याची टक्केवारी जास्त असल्यामुळे शिक्षकांनाही आपल्या अध्यापनामध्ये आवश्यकतेनुसार चित्रांचा वापर करावा, परंतु तो अचूकपणे असणे अत्यावश्यक आहे। भारतातील देवनागरी लिपी ही चित्ररूपी किंवा उच्चारानुसार म्हणजे फोनेटिक आहे। भारतीय लिपीमध्ये काही ठराविक अपवाद वगळता एका ध्वनीसाठी एका अक्षराची योजना केलेली आहे। भारतीय लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षरांना स्वरचिन्हे जोडून उच्चारातील भेद दाखविण्याची तर्कसंगत पद्धत आहे। अक्षरे ही चित्रलिपी आहे। विद्यार्थ्यांना त्यांचे आकलन योग्य पद्धतीने झाल्यास अध्ययन प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकेल। शालेय स्तरावरील पुस्तकामध्ये अनेक विविध प्रकारची चित्र, आलेख, वृक्षाकृती स्वरूपात दिलेली आहेत। या चित्रांमधून आशयाची मांडणी कशी केली जाते हे विद्यार्थ्याला समजावून देणे गरजेचे आहे। शालेय पुस्तकातील आकृत्यांमध्ये आशयाचे सादरीकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या रेषांचा वापर केला जातो। या प्रत्येक रेषांच्या प्रकारातून विशिष्ट भाव प्रकट होतो। तो कसा ते पुढील प्रमाणे पहा। रेषेचा प्रकार आणि त्यातून व्यक्त होणारा भाव। आता रेषेचा प्रकार पहा। बिंदूंची रेषा असेल तर अनिश्चितता, सरळ आडवी रेषा असेल तर निश्चितता, बारीक रेषा असेल तर नाजूकपणा, जाड रेषा असेल तर ठसठशीतपणा किंवा निग्रह, तिरपी रेषा असेल तर वेगळेपणा, उभी रेषा असेल तर स्थैर्य, फुल्ली किंवा छेदन रेषा असेल तर विरोध, नकार याप्रमाणे, झिगझॅग असेल तर चंचलता, वक्र किंवा गोलाकार असेल तर लयबद्धता आणि गिरगिटणे म्हणजे असंबद्धता। रेषांच्या जोडणीतून अनेक आकार तयार होताना त्यांनाही अर्थ असतो। अनेकविध आकृत्यांमध्ये विविध आकारांचा वापर केला असतो, तर या प्रत्येक आकाराला अर्थ आहे। नियमित वापरले जाणारे आकार आणि त्यांचा अर्थ पुढे तक्ता क्रमांक 2 मध्ये मांडलेला आहे। या ठिकाणी आकार आणि त्यांचा अर्थ पहा। आकार दिलेला आहे वर्तुळ, तो पूर्णाकृती अर्थ होतो। आयत अचूकता असा अर्थ होतो आणि त्रिकोण समतोल असा अर्थ होतो। संगणक विषयात रेषाकृतींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। संगणकाचा कीबोर्ड किंवा डॅशबोर्ड पाहिला तर ते तुमच्या लक्षात येईल। त्यातील प्रत्येक आकाराला विशिष्ट अर्थही असतो, तर ज्यानुसार संगणक वापरणारी व्यक्ती आपले कार्य करते। पुढील घटक आहे रंग आणि त्यांचे परिणाम। आपल्या सभोवताली निसर्गात विविध रंग दिसून येतात। तांबडा, पिवळा, निळा हे मूळ रंग आहेत। हे 3 रंग एकत्र मिसळले असता काळा रंग तयार होतो, परंतु खेळणीतील सप्तरंगी भिंगरी फिरवली असता रंगाच्या एकत्रीकरणातून पांढरा रंग डोळ्यांना दिसतो। 2 रंगांच्या एकत्रीकरणातून दुय्यम रंग तयार होतात, ते पुढील प्रमाणे। तांबडा पिवळा एकत्र केला की नारंगी तयार होतो, पिवळा आणि निळा एकत्र केला तर हिरवा तयार होतो, निळा आणि तांबडा एकत्र केला की जांभळा रंग तयार होतो। रंग हे निर्जीव नसून सजीव आहेत, चैतन्यमय आहेत। रंगांच्या दर्शनामुळे व्यक्तीच्या मनात विविध भावना निर्माण होतात, त्यांचा तुम्ही अनुभव घेतलाच असेल। त्यामुळे पाठ्यपुस्तकासाठी आकृत्यांमध्ये विविध रंगांचा वापर केला जातो। मानसिक आणि दृक संवेदनामुळे व्यक्तींची भावस्थिती बदलते। बदलणाऱ्या भावस्थितीमुळे किंवा रंगांना प्रतिकात्मक व संकेतिक अर्थ प्राप्त होतो। आज शालेय पुस्तकात विविध रंगीत चित्रांचा समावेश केलेला आहे। तुम्ही सुद्धा विविध शैक्षणिक साधने तयार करताना विविध रंगांचा वापर करीत असाल।
रंग व त्यातून निर्माण होणारे भाव यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा अचूकतेने वापर करू शकाल. प्रत्येक रंगाला संस्कृती सापेक्ष अर्थ आहे. उदाहरणार्थ तांबडा रंग हा धोका निर्देशक आहे, परंतु हिंदू संस्कृतीमध्ये मंगल प्रसंगी लाल कुंकवाचा तिलक लावण्याची प्रथा आहे. हे कळावे यासाठी प्रत्येक रंग आणि त्यातून निर्माण होणारे भाव पुढे कोष्टकात दिलेले आहेत, ते आपण पुढे पाहूया. रंग आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातून निर्माण होणारे भाव पाहूया. तांबड्या रंगासाठी जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उष्णता आणि अग्नी प्रतीक आहे ते, आणि काही संस्कृतीमध्ये मंगल मंडाल मानला जातो. आणि निर्माण होणारा भाव राग, निष्ठुरपणा, तिरस्कार असा निष्ठा निर्माण होतो. पिवळ्या रंगासाठी जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रकाशाचे तेज दर्शवितो, संपत्ती दर्शक, विपुलता, सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य दर्शवतो. आणि त्याच्यातून जो निर्माण होणारा भाव आहे तो आनंद, उत्साह, तेजस्वीपणा असा असतो. निळा रंग जो आहे तो सत्य व विश्वास यांचे द्योतक आहे. दूरच्या अंतराची संवेदना त्यामुळे होते. आणि निर्माण होणारा जो भाव आहे तो शांतता, शीतलता, निश्चितता, विश्वास, गंभीरता असा होतो. नारंगी रंग हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि उज्ज्वल देशभक्ती दर्शविण्यासाठी तो उपयोगात होतो. यामध्ये जो भाव आहे तो आनंद आणि उत्साह, त्याग, थिरकती आणि देशभक्ती हे भाव यातून निर्माण होतात. त्याचबरोबर हिरवा रंग जो आहे तो हिरवा रंग ची जी संवेदना आहे ती दृक संवेदना मनात शांत आणि स्वास्थ्य देते. रसरशीत, खटपीटपणा आणि ताजेपणा दर्शविते. आणि निर्माण होणारा भाव हा उत्साह, उल्लाह, मांगल्य आणि शीतलता याचा असतो. जांभळा रंग जो आहे तो तांबड्या आणि निळ्या रंगाचे मिश्रण बनतो. दोन रंगांचे वैशिष्ट्य यामध्ये आढळतात. विश्वास, विनम्रता, सत्य, प्रेम, राजस वृत्ती ही जांभळ्या रंगामध्ये आपल्याला दिसते. पांढरा रंग हा शुद्धता आणि पावित्र्यता दर्शवितो. स्वच्छ चारित्र्य, सत्यप्रियता, तेजस्विता आणि पावित्र्य हे भाव यातून निर्माण होतात. काळा रंग हा अशुभ म्हणून काळ्या रंगाचा वापर केला जातो. दुःख, निरुत्साह, कारुण्य, अशुभ, शोक हे भाव या काळ्या रंगातून निर्माण होतात. या वैशिष्ट्यानुसार रंगांचा वापर विविध ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ आपल्या राष्ट्रध्वजात वापरलेल्या रंगाचा अर्थ पहा. केशरी रंग धैर्य व त्याग या गुणांचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य व शांतता या गुणांचे प्रतीक आहे. हिरवा रंग श्रद्धा व औदार्य या गुणांचे प्रतीक आहे. अशोक चक्र हे गतिमानता व न्याय या गुणांचे प्रतीक आहे. लक्षात ठेवा, थोडक्यात प्रत्येक रंगाला विशिष्ट एक अर्थ आहे. रंगाचा वापर करताना तो समजून घेऊन करणे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा पाहूया. शाब्दिक आणि चित्रातून दर्शविले जाणारे साहचर्य आणि विभिन्नता. एक चित्र 1000 शब्दांचे काम करते, म्हणून शालेय चित्र पुस्तकांमध्येही रंगीत चित्रांचा समावेश केलेला असतो. लहानपणापासूनच भाषा शिकविताना अद्याक्षरे आणि चित्र यांची सांगड घातलेली आपल्याला सर्वांना माहीत आहे. शालेय विविध विषयातील आशय आणि त्यांची चित्ररूपाने केलेली मांडणी यांच्यातील संबंधाचे विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने आकलन झाल्यास त्यांचे अध्ययन अधिक चांगले होते. गणितातील आलेख काढणे ही कृती बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. य आणि क्ष अक्षावरील घटक, त्यांचे प्रभाव या संकल्पना विद्यार्थ्यांना समजलेल्या नसतात. त्यांच्यातील संबंध लक्षात आलेला नसतो, त्यामुळे त्यांना आलेख काढताना अडचणी येतात. आर्किमिडीजच्या वस्तुमानाच्या प्रयोगाची आकृती काढताना विद्यार्थी हिच्यावरही पाणी दाखवितात. रेखाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या सरळ, वक्राकार, ठळक, पुसट रेषांचा अर्थही त्यांना कळत नाही, त्यामुळे आकृती बाबतचे विवेचन त्यांना करता येत नाही. शालेय विषयात वापरली जाणारी चिन्ह आणि दैनंदिन जीवनातील ती चिन्हे वेगवेगळ्या अर्थाने वापरली असतात, जसे आपणास दिसते. उदाहरणार्थ अधिकचे हे चिन्ह गणितामध्ये बेरजेसाठी वापरले जाते.
दैनंदिन जीवनात ते आरोग्य सेवेसाठी रेड क्रॉसचे चिन्ह म्हणून वापरले जाते. म्हणजे चिन्हांना संदर्भनिहाय अर्थ असतो. त्यांची माहिती शिक्षक म्हणून आपण करून घेतली पाहिजे. मुलांना बालवाडीत अक्षर आदी चित्र यांची सांगड घालण्यास आपण शिकवतो. चित्राच्या मदतीने विद्यार्थ्यांचे सुरुवातीला शिकलेले अक्षर नंतर केवळ अक्षर पाहून ओळखता यावे यासाठी शिक्षकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. थोडक्यात तेथे चित्र हे अक्षराला पूरक असते. विद्यार्थ्याने वयानुसार चित्राकडून फक्त अक्षराकडे येणे अपेक्षित असते. कोणतेही एखादी गोष्ट शाब्दिक रूपाने सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना तिचे चित्र काढण्यास सांगितले तर त्यात भिन्नता येते. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पूर्वानुभवानुसार त्याचे आकलन होते. त्याप्रमाणे त्यांच्या असलेल्या रेखाटन कौशल्याच्या क्षमतेनुसार त्यात विभिन्नता दिसून येते. एखाद्या चित्रकाराने चित्र काढल्यानंतर त्यावर त्यांना भाष्य करावयास सांगितले तर बऱ्याच वेळा त्यांना ते शाब्दिक स्वरूपात मांडता येत नाही. परंतु एखादा भाषा प्रभू तेच चित्र पाहून त्यांचे वर्णन रसाळ भाषेत मांडू शकतो. अर्थात हे वर्णन चित्रकाराच्या मनातील भाषणांशी सुसंगत असेलच असे नाही. शालेय अभ्यासक्रमात चित्रावरून गोष्ट लिहिणे किंवा गोष्टीवरून चित्र काढायला सांगितले जाते. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कल्पनेनुसार त्यांची मांडणी करतो. त्यातून विद्यार्थ्यांच्या बहुविध विचार पद्धतीने आशय मांडण्याची क्षमता, त्यांच्यातील सर्जनशीलता तुमच्या लक्षात येते. शालेय शिक्षणात सर्वंकष सातत्य मूल्यमापन या संकल्पनेचा समावेश केलेला आहे. यात विद्यार्थ्यांच्या गुणात्मक नोंदी करताना त्यांची शाब्दिक किंवा अशाब्दिक किंवा चित्रात्मक क्षमता नोंदविण्यासाठी आशय तुम्हाला उपयोगी ठरू शकेल. महत्त्वाचे म्हणजे काय आहे तर महत्त्वाचे आहे शालेय पातळीवरील शारीरिक विज्ञान आणि संगणक शाळांमध्ये प्रत्येक आकृतीला विशिष्ट अर्थ आहे. परंतु भाषेमध्ये आकृतीचा अर्थ विद्यार्थी त्यांच्या अनुभव विश्वानुसार लावण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी शाब्दिक आशय आणि चित्र यातून समान आकलन होणे आवश्यक असते. पुढचा मुद्दा आहे आशयाच्या चित्रात्मक सादरीकरणाचे महत्त्व. शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेल्या संकल्पनांना चित्राचा उपयोग सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये केला जातो. महत्त्वाच्या संकल्पनांमधील परस्पर संबंध सारांश रूपाने मांडणी करण्यासाठी होतो. नवीन आणि जुन्या ज्ञानाची अर्थपूर्णरित्या सांगड घालण्यासाठी उपयोगी ठरते. महत्त्वाच्या संकल्पनांची सुव्यवस्थितपणे मांडणी करण्यासाठी उपयुक्त ठरते. उच्च विचार प्रक्रिया विकसनासाठी आणि विविध विषयातील आशयाबाबत एकत्रित विचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. एखाद्या गटात सामूहिक दूरदृष्टी व आकलन वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. पुढील घटक आहे शालेय विषयात चित्रात्मक सादरीकरणाचे उपयोजन. शालेय विषयातील विविध आकृत्यात संकेत चिन्हांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आलेख 4 भाग म्हणजे धन ऋण असे या पद्धतीने काढला जातो. इतिहासातील कालरेषा मांडताना रेषाकृतीचा या वापर केला जातो. भूगोलामध्ये नकाशांचे प्रकार राजकीय भौगोलिक नकाशा मांडणी करताना विविध संकेत चिन्हांचा वापर केला जातो. यामध्ये रेषा नद्या कालवे दाखवण्यासाठी आडवी रेष केली जाते. रेल्वे लाईन दाखविण्यासाठी रुळाची याप्रमाणे मांडणी केली जाते आणि मंदिर हे या चिन्हानुसार दाखविले जाते. समुद्राचा रंग निळा तर जंगल हिरव्या रंगात दाखविले जाते. विज्ञानामध्ये ही संकल्पना आणि उपसंकल्पनांचा परस्पर संबंध दाखविण्यासाठी वृक्षाकृतीद्वारे दर्शविले जाते. विद्युत उपकरणाचे कार्य दाखविण्यासाठी विद्युत मंडळ म्हणजे सर्किट डायग्राम दाखविले जाते. आशयाचे सादरीकरण चित्राकृती स्वरूपात असल्यास विद्यार्थ्यांना ती समजण्यासाठी चिन्ह व त्यांचा अर्थ आपण समजावून सांगणे आवश्यक असते. आशयाचे चित्रात्मक सादरीकरणातून होणारे आकलन शीघ्र आणि परिपूर्ण होते हे लक्षात येते.
च्या विविध सॉफ्टवेअरमध्येही चित्रात्मक चिन्हे वापरलेली असतात. त्या चिन्हांवर वेग गेल्यानंतर त्याचा शब्द दिसतो. येथे शब्द किंवा चित्रांच्या साहचर्याचा संबंध जोडलेला दिसून येतो. अँड्रॉइड मोबाईलमध्येही चिन्हांचा वापर केला जातो. शाळेतील मुलांचे SMS वाचले असता ते अगदी थोडक्यात असतात. U ऐवजी V चा वापर केला जातो. त्या विद्यार्थ्यांच्या चिन्हांकित ज्ञानाचे शाब्दिक रूपांतर किंवा शाब्दिक ज्ञानाचे चिन्हांकित आकृतीत रूपांतर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावे लागेल. B.Ed अभ्यासक्रमातही प्रत्येक शालेय विषयाची मांडणी रचनात्मक पद्धतीने केलेली आहे. आशयाच्या गरजेनुसार त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केलेली दिसते. ती कशी ते पुढे पाहूया. पुढचा घटक बघा, संकल्पना चित्रण. संकल्पना चित्रण ही संकल्पना प्रथम जोसेफ डी नोवाक आणि त्यांचे सहकारी यांनी प्रथम विकसित केले. त्यांचे हे कार्य डेव्हिड आसुबेल यांच्या बोधात्मक स्वरूपाच्या आत्मिककरण उपपत्ती आधारलेले आहे. आसुबेल यांच्या मते प्रत्येक विषय वस्तूची मांडणी आणि ती विषय वस्तू आपल्या बोधात्मक संरचनेतून जोडून घेण्याची पद्धती या दोन्ही बाबी एकमेकांना समांतर असतात. प्रत्येक विषयातील संकल्पना, तत्वे, सिद्धांत यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. त्या कोणत्याही विषयाची रचना ही मनोऱ्यासारखी असून त्या मूर्त संकल्पना तळाशी असतात आणि अधिकाधिक अमूर्त संकल्पना वरच्या टप्प्यात असतात. संकल्पना चित्रात प्रत्येक संकल्पना ही दुसऱ्या संकल्पनेशी किंवा मूळ संकल्पनेशी जोडलेली असते. असा परस्पर संबंध लक्षात आल्याने लहान लहान संकल्पनांमधून एक नवीनच व मोठ्या स्वरूपाचे पूर्णत्व विद्यार्थ्यांच्या मनचक्षूवर बिंबविले जाते. यातूनच तार्किक विचारशक्ती व अभ्यास कौशल्ये विकसित होण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. उच्च मानसिक प्रक्रिया विकसित होते. माहितीच्या सादरीकरणावरून संकल्पना चित्राचे 4 प्रकार पडतात. एक, संकल्पना चित्राचे प्रकार, आशय आणि मांडणी. जालिका संकल्पना चित्र स्पायडर कन्सेप्ट मॅप. मुख्य संकल्पना साठवून मध्यभागी ठेवून त्यामध्ये बाहेरच्या दिशेने उपसंकल्पना मांडल्या जातात. मध्यभागी शाश्वत विकास संकल्पना आणि बाहेरच्या बाजूला त्याच्याशी संबंधित उपसंकल्पना मांडणी केली जाते. श्रेणीबद्ध संकल्पना संकल्पना चित्रण यामध्ये महत्त्व लक्षात घेऊन माहिती उतरत्या क्रमाने मांडली जाते. सर्वात महत्त्वाची माहिती अगदी वर मध्यभागी अमूर्त संकल्पना मांडून त्यांच्या खाली कमी महत्त्वाचे संकल्पनांची मांडणी केली जाते. उदाहरणार्थ वनस्पतीचे मुख्य संकल्पना, सपुष्प, अपुष्प वनस्पती, उपसंकल्पना याप्रमाणे. ओघ तक्ता संकल्पना म्हणजे फ्लो चार्ट कन्सेप्ट सुद्धा या पद्धतीने असतो. ओघ तक्त्याच्या स्वरूपात मांडणी केली जाते, परंतु ती पायरीने मांडली जात नाही, तर संप्रेषण प्रक्रियेतील विविध घटकांचा परस्पर संबंध, प्रेषक सांकेतीकरण, ग्राहक विसंकेतीकरण याप्रमाणे केला जातो. प्रणाली संकल्पना चित्र म्हणजे सिस्टम कन्सेप्ट मॅप. यामध्ये संकल्पना चित्राचे रचना ओघ तक्त्याप्रमाणे असते. आधान आणि फलित या दोन बाबींच्या जास्तीच्या असतात. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे संकल्पना चित्रण आणि मनोचित्रणातील साम्य. दोन्हीतून ज्ञानाच्या संघटनांचे दर्शन होते. दोन्ही चित्रणे आशयाधिष्ठित असतात. ज्ञानाची श्रेणीबद्ध मांडणी केली जाते. दोन्ही चित्रणाचा उद्देश विद्यार्थ्यांचे आकलन सुलभ व्हावे हा असतो. चित्रणाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना आशय दीर्घ स्मृतीत ठेवणे सोपे जाते. पुढचा मुद्दा आहे संकल्पना चित्रण आणि मनोचित्रणातील फरक. मनोचित्रण हे एकाच संकल्पना केंद्राभोवती स्थिर असते. मुख्य संकल्पना केंद्रस्थानी असते. तिच्या भोवती इतर संकल्पनांची मांडणी केली जाते. मनोचित्रण सामूहिक
बुद्धिमंथनात जे घडते त्याप्रमाणे विकसित केले जाते. संकल्पना चित्रण आणि मनोचित्रणातील फरक पुढील प्रमाणे आहे. संकल्पना चित्र यामध्ये संदर्भ चौकटीत संकल्पना चित्रण स्पष्ट केले जाते. मनोचित्रणामध्ये मनोचित्रणात एका मध्यवर्ती कल्पनेतून एक पातळीवरील संकल्पना मांडल्या जातात. संकल्पना चित्रात संकल्पना समूहाचा आराखडा मांडला जातो, तर मनोचित्रणामध्ये सामूहिक बुद्धिमंथनातून एखाद्या विशिष्ट घटकाबद्दल व्यक्तीचे मत मांडले जाते. संकल्पना चित्रात एकापेक्षा जास्त केंद्रे व समूह निर्माण करता येतात, तर मनोचित्रणामध्ये एका संकल्पना केंद्राभोवती मनोचित्र स्थिर केले जाते. संकल्पना चित्रण विचारपूर्वक मांडावे लागते, तर मनोचित्रण तयार करताना वेग आणि उत्स्फूर्तता असते. 5वा मुद्दा आहे संकल्पना चित्रात प्रतीके व रूपके यांचा मर्यादित वापर असतो, तर मनोचित्रणामध्ये प्रतीके व रूपकांचा अधिकतम वापर असतो. तंत्र जोसेफ नोवाक यांनी विकसित केले आहे आणि मनोचित्रण हे तंत्र टोनी बुझान यांनी विकसित केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये संकल्पना चित्रणाद्वारे आशयाचे साठवणे केली जाते, म्हणून मेंदूचा आशय आकलनासाठी होणारा उपयोग तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे. पुढचा मुद्दा आहे मेंदूच्या दोन्ही बाजूंचा आशय आकलनासाठी उपयोजन. हॉवर्ड गार्डनर यांनी 20 वर्षापेक्षा जास्त काळ मज्जा मानसशास्त्रावर संशोधन करून शिक्षण आणि मेंदूचा अगदी जवळचा संबंध आहे लक्षात आणून दिले आहे, कारण बालकांच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था मेंदू रचनेत आकृतिबंध असतात. मेंदू संशोधनात स्मृतीचे अल्पकालीन व दीर्घकालीन शब्दात विषयक, स्नायूविषयक, भाषाविषयक चिन्हे स्मृतीत मेंदूत असतात, तर त्यामुळे आपले बोलणे, लिहिणे अथवा चिन्हांकित करणे या भागच्या प्रक्रिया समान असतात. मानवी मेंदूमध्ये असंख्य विभाग आणि चेतापेशींची जालिका आहे आणि प्रत्येक चेतापेशीला विशिष्ट कामाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे काही व्यक्तींच्या काही क्षमता इतरांपेक्षा उच्च दर्जाच्या असतात. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील बादशाह आहे असे आपण म्हणतो, परंतु शालेय शिक्षणात त्याची गती कमी होती. प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकल्यास ते कायमस्वरूपी लक्षात राहते. विद्यार्थ्यांच्या चेतापेशींना उद्दीगत करून कृतीशील वापर केला नाही तर त्या निरुपयोगी होतात आणि दुसरे कार्य स्वीकारतात. मेंदूचे प्रामुख्याने डावा आणि उजवा असे 2 भाग होतात. डाव्या भागात तर्कशीलता प्राधान्य दिले जाते. उजवी बाजू सर्जनशीलतेची कार्य करते. मेंदूच्या दोन्ही बाजू कामाचा विशिष्ट भाग करतात. काही व्यक्तींची एक बाजू प्रभावी असते. ती व्यक्ती मेंदूच्या भागाची प्रभावी बाजूची वैशिष्ट्ये दाखवते, तर काही व्यक्तींच्या बाबतीत दोन्ही बाजू समान प्रभावी असतात. यांच्यामध्ये दोन्हीही वैशिष्ट्ये दिसून येतात. मेंदूचे भाग आणि कृती यांची माहिती कोष्टक क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे, ती आपण पाहूया. मेंदूचा भाग आणि कृती पाहूया. डावी बाजू म्हणजे सिल्टर आणि उजवी बाजू म्हणजे लंपर. याप्रमाणे तुकड्या तुकड्यात विचार करता येणे ही डावी बाजूचे लक्षण आहे, तर उजव्या बाजूमध्ये पूर्णांशाने विचार करता येतो. डाव्या बाजूमध्ये ऐकणे आणि बोलण्याला प्राधान्य दिले जाते, तर उजव्या बाजूमध्ये बघणे आणि कृतीला प्राधान्य दिले जाते. डावी बाजू ही तार्किकतेला धरून विचार करते, तर उजवी बाजू ही अंतःप्रेरणेने कारण मीमांसा केली जाते. डावी बाजू ही भाषा, उच्चार, आवाज, व्याकरण, शाब्दिक संकल्पनेवर भर दिला जातो, तर उजव्या बाजूमध्ये भाषा, आवाजाचे चढ-उतार, संवाद, हावभाव यांचे आकलन चांगले होते. डाव्या बाजूमध्ये नियमित दिनक्रमाची आवड असते, तर उजव्या बाजूने नवीनतेचा ध्यास असतो. डाव्या बाजूमध्ये शाब्दिक स्वरूपातील अल्पकालीन स्मृती असते, तर उजव्या बाजूमध्ये दृक प्रतिमांच्या स्वरूपातील स्मृती असते. डाव्या बाजूमध्ये श्राव्य प्रतिमावर प्रक्रिया करण्याची गरज असते, तर उजव्या बाजूवर संकल्पनेच्या साहाय्याने मानसिक प्रतिमा तयार करता येते. डावी बाजू म्हणजे सिल्टर ही बाजू स्नायूविषयक हालचाली सहज करता येते, तर उजवी बाजू म्हणजे लंपर या ठिकाणी अवकाशीय वापराचे हस्तकौशल्य असते. आता यामध्ये मेंदू आधारित
शिक्षण विषयक तत्वे आपण पाहूया। शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने मेंदू आधारित शिक्षण विषयक तत्वांचे उपयोजन आपल्या दैनंदिन कार्यात केल्यास त्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक होऊ शकेल। उदाहरणार्थ, मुलांना आशयाच्या अर्थाचा शोध घेण्याची संधी दिल्यास शिक्षण परिणामकारक होते। अध्ययनासाठी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाचा वापर केल्यास मेंदू अधिक सक्षम होतो, त्यामुळे अध्ययन परिणामकारक होते। अध्ययनासाठी पूरक वातावरण निर्माण केल्यास पूर्वज्ञानाची नवीन ज्ञानाशी सांगड घातली जाते। विद्यार्थ्यांची नवीन माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते। विद्यार्थ्यांसमोर आशयाची एकात्म स्वरूपात मांडणी केल्यास त्यांचा अर्थबोध होतो, आकृतीबंध स्पष्ट होते। मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार अध्ययनाच्या विविध शैलीचा वापर केल्यास प्रवृत्त केले तर त्यांचे अध्ययन अधिक चांगले होते। पाठाचा सारांश पाहूया। अध्ययन करताना वर्गात होणाऱ्या आंतरक्रियांना महत्त्वाचे स्थान दिलेले असते। या आंतरक्रिया शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक वर्ग अशा स्वरूपाच्या असतात। हे आपण अभ्यासले। आंतरक्रियांमुळे विद्यार्थ्यांना कितपत कळले हे शिक्षकाला कळते। तसे विद्यार्थी प्रश्नांमधून विद्यार्थ्यांना आशय अधिक सुस्पष्ट होण्यास मदत होते। वर्ग अध्यापनात शिक्षकाच्या संप्रेषण कौशल्यालाही महत्त्वाचे स्थान असते। संप्रेषणात उच्चार, आशय समृद्धता, भाषा व विद्यार्थी वैशिष्ट्ये या सर्व घटकांचा विचार महत्त्वपूर्ण असतो। विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीत विद्यार्थी केवळ श्रोता न राहता तो एक सक्रिय अध्ययनकर्ता असतो, त्यामुळे त्याला अभिव्यक्त होण्याची संधी प्राप्त झालेली आहे। वर्गातील अभिव्यक्तीसाठी शिक्षकाला अनेक प्रकारच्या व्यूहरचनांचा विचार करावा लागतो। उदाहरणार्थ, प्रश्नोत्तर, गटचर्चा, भूमिका पालन, बुद्धिमंथन, प्रकट वाचन इत्यादी साहित्यातील हे सर्व व्यूहरचना विद्यार्थी केंद्रित आहे हे तुमच्या लक्षात आले असेल। त्याचा वापर कोणत्या परिस्थितीत करावा याची थोडक्यात माहिती आपण घेतली। त्याचबरोबर परिसंवाद, प्रकल्प पद्धती, भाषिक खेळ, पेअर शेअर इत्यादी स्वाध्याय यांसारख्या तंत्रांचीही माहिती आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर आशयाच्या सहज सुलभ आकलनासाठी संकलनात्मक चित्रण कसे करावे याचाही अभ्यास केलेला आहे। तो तुम्हाला वर्ग अध्यापन करताना उपयुक्त ठरू शकेल। आता या पाठातील पारिभाषिक शब्द दिलेले आहेत आणि त्याचबरोबर क्षेत्रीय कार्य आणि पाठासाठी किंवा अध्ययनासाठी अधिक वाचनाची जी पुस्तके आहेत ती येथे दिलेली आहेत। धन्यवाद।